मागील भागात पुराणाश्म युगाबद्दल माहिती घेतलेली आहे. या भागात आता मध्याश्म युगाबद्दल जाणून घेऊ. मध्याश्म युग हे 1,00,000 वर्षापूर्वी सुरू झालं आणि 40,000 वर्षापूर्वी संपुष्टात आलं. या कालावधीपर्यंत मानवाने आगीचा शोध लावला होता, पण चाकाचा शोध अजून लागला नव्हता. मानवाला अजूनही शेतीविषयक ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. जनावरांना पाण्याची संकल्पनासुद्धा अजून विकसित झालेली नव्हती. हवामानाबद्दल बोलायचं झालं तर हवामान अतिशय थंड होतं आणि कोरडं होतं. खास करून अशा पद्धतीचे वातावरण अतिउंच प्रदेशात असायचं. ट्रॉपिकल भागात आता पावसाचं प्रमाणही वाढलं होतं. पुराणाश्म युगाप्रमाणे अजूनही मानवाला घर बांधण्याची कल्पना अवगत झाली नव्हती. त्यामुळे मध्याश्म युगात सुद्धा मानव गुहेत राहू लागला होता. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधून बेलन नावाची नदी वाहते. ही नदी पुराणाश्म युग तसेच मध्याश्म युगातील आहे. त्याचप्रमाणे सोन नदीचं खोरं हे आजच्या पाकिस्तानचा भाग आहे. या भागात सुद्धा मध्याश्म युगातील पुरावे सापडतात. ज्या ज्या ठिकाणी पुराणाश्म युगातील पुरावे सापडले आहेत त्या ठिकाणी मध्याश्म युगाचे पुरावे सुद्धा सापडतात. राजस्थानमधल्या दिद्वानामध्ये, तसेच छोटा नागपूर पठारावर, तसेच भारतातील इतर काही भागात म्हणजे तुंगभद्रा नदीच्या दक्षिण भागात, नर्मदा नदी खोऱ्यात, तसेच विशाखापट्टणम किनाऱ्यावर भीमबेटका गुहा तर पुराणाश्म युगापासून मध्याश्म युगापर्यंत मानवासाठी आकर्षणाचं केंद्र होत्या. या गुहेच्या परिसरात भरपूर प्रमाणात शिकार उपलब्ध असायची. हत्यार बनवण्यासाठी लागणारा दगड हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे भीमबेटका गुहा या अश्मयुगातील आकर्षणाच्या केंद्र होत्या. शेती करण्याचे ज्ञान अजूनही मानवाला मिळालेलं नव्हतं. त्यामुळे या काळात सुद्धा मानव शिकार करण्यावर अवलंबून होता. पण या काळात मानवाने आता त्याच्या हत्यारांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली होती. मध्याश्म युगात फ्लेकपासून हत्यारे बनवली जायची. एका मोठ्या दगडाला एका बाजूने तोडलं जायचं. त्यामुळे दगडाची एक बाजू खरबरीत व्हायची. दगड तोडला गेल्यानंतर दगडाच्या मोठ्या भागाला कोर तर छोट्या भागाला फ्लेक म्हटलं जायचं. मध्याश्म युगातील हत्यारे मुख्यतः फ्लेकपासून बनवली जायची. तरीही पुराणाश्म युगात वापरली जाणारी हत्यारे मध्याश्म युगात सुद्धा वापरली गेली आहेत. पण सध्याची हत्यारे आधीपेक्षा धारदार होती. त्यामुळे फ्लेकपासून बनवण्यात आलेल्या हत्यारांचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. यामध्ये हातकुराड म्हणजे हँड ॲक्सिस, क्लिवर्स आणि गारगोटीपासून तयार करण्यात आलेल्या हत्यारांचा वापर केला जाऊ लागला होता. यामध्ये स्क्रिपर्स आणि बोर्स हे फ्लेकपासून बनवण्यात आलेले हत्यार सर्वाधिक वापरलं जाऊ लागलं होतं. आतापर्यंत आपण मध्याश्म युगाला समजावून घेतलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन इतिहासाला समजून घेण्यासाठी बुक्सताव प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सताव.